कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला हे सगळं विश्वाला सांगायला हवं। पुन्हा आता याला व्हॉइस नोटच पाठवावे लागेल। ठीक आहे, विश्वा कुठे आहेस तू? प्लीज भेट मला, प्लीज ऍटलीस्ट माझा कॉल तरी उचल। मला तुला खूप काही सांगायचंय आणि मी जे काही तुला सांगेन ना ते ऐकल्यानंतर तूही खूप खुश होशील। विश्वा जयंत खूप चांगला आहे रे, म्हणजे मला जे काही आवडतं ना ते मी न सांगताच तो मला आणून देतो। मला ना कायम अशाच मुलाशी लग्न करायचं होतं, सो माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करेल। पण आता जयंतचं माझ्यावरचं एवढं प्रेम बघून मला असं वाटायला लागले की मीच वेडी होते की काय। विश्वा मला असं वाटतंय की मला जयंत आवडायला लागलाय। म्हणजे ऑफकोर्स एवढा चांगला मुलगा कोणाला नाही आवडणार। तुला माहितीये विश्वा, मी जेव्हा त्याच्यासोबत असते ना तेव्हा वेळ कसा जातो तेच कळत नाही। विश्वा प्लीज मला सांग, तू नक्की कुठे आहेस? प्लीज मला भेट यार, मला तुझी आणि जयंतची सुद्धा भेट घालून द्यायची। मग तू मला सांग, आम्ही दोघे मेड फॉर इच अदर आहोत की नाही ते, ओके? प्लीज 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 लवकर परत ये आणि ऍटलीस्ट एकदा माझा फोन तरी उचल किंवा कॉल बॅक तरी कर प्लीज। मी वाट बघतीये। बाय मॅड। विश्वा, मी मगापासून पाहतोय तुला सतत मेसेज येत आहेत, तू बघत का नाहीस? बाबा ते मित्र कॉलेज ग्रुपवर काही ना काहीतरी मेसेज करत असतात। आलो, मी बघतो। अरे चहा तरी घेऊन जा। अहो राहू द्या, मी देते त्याला नंतर चहा। तुम्ही घ्या ना, चहा गार होतोय। विश्वा जयंत खूप चांगला आहे रे, मला ना कायम अशाच मुलाशी लग्न करायचं होतं, सो माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करेल। विश्वा मला असं वाटतंय की मला जयंत आवडायला लागलाय। बाबा काय रे, काय झालं? कुठे काय नाही। काय नाही, मग रडायला काय झालं? ते अहो त्याच्या कॉलेजचे मित्र आले होते नाही का काल, ते सांगत होते की त्यांच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे जो एका मुलीच्या प्रेमात पडलाय। त्या मुलीचा दुसऱ्याच मुलासोबत साखरपुडा झाला आणि हे सगळं ऐक। बस बस, तुम्हाला माहिती आहे ना या घरात प्रेम हा शब्द उच्चारलेला चालत नाही। या असल्या मित्रांपासून 4 हात लांब राहा। प्रेम करतात म्हणे प्रेम, प्रेमाचा अर्थ तरी कळतो का त्यांना? या जगात आई वडिलांचं आपल्या मुलांवर असणारं प्रेमच खरं प्रेम असतं, कारण ते आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि त्या प्रेमापुढे दुसरं काहीही महत्वाचं असू शकत नाही। आणि म्हणूनच या घरात प्रेम या शब्दाला स्थान नाही। प्रेम करतायत अरे काय करतोस? बाबांना काय कळलं असतं तर? काय करू आहे?
काय करू मी? जानूवर प्रेम करतो हे कोणाला कळायला नको, मान्य आहे. त्याबद्दल बोलायला नको, मान्य आहे. पण म्हणून मी तिला मिस पण नाही करायचं का? विश्वा, मी नाही जगू शकत का जानू शिवाय? कसं विसरू मी जानूला? हा? जरी तिचं लग्न झालं तरी माझं प्रेम नाही ना कमी होणार. विश्वा, विश्वा तू काय बोलतोस? कळतंय का तुला? विश्वाचं वेड्यासारखं वागू नको रे. जानू, हा तोच हार आहे ना जो तुला खूप आवडला होता? हो, किती सुंदर आहे ग. हो आई. लक्ष्मी, अगं ते सगळे दागिने नीट बॉक्स मध्ये भर आणि कपाटात ठेवून दे, नाहीतरी कोणीतरी घेऊन जायचं बघ. हो. अगं आई, मी हे हिरे ते खरेद की नाही बघत होते. अगं नाही, नाजूक आहे ना म्हणून. ठीक आहे, पण घे बाई, महाग आहेत ना, घे. महाग आहेत, नाजूक आहेत, ठेव तुझ्याचकडे ठेव. मी नाही बाई हात लावत. जानू, अगं जयंतने एवढे तुला दागिने पाठवले, त्याला फोन मेसेज काही केलास की नाही? नाही वहिनी, अगं मी काय बोलू त्याच्याशी? अरे काय बोलू म्हणजे? मेसेज कर त्याला, थँक्यू म्हण, काहीतरी बोल. वहिनी काय अगं, पण तू फोन घे, मेसेज कर. वहिनी कर अगं, कर. हाय जयंत. ते काय बोलू सुचत नाहीये मला, पण थँक्स. वा 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 वा, बोलून बोलून काय बोललीस तर म्हणे थँक्यू. काय जानू तू पण ना. जयंतचा मेसेज. काय जान्हवी, तुझा व्हॉइस मेसेज ऐकून असं वाटतंय की हे तू बोलत नाहीयेस, सगळे फोर्स करतायत तुला बोलायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.